नमस्कार. चिंतन, ललित लेखन, लेखक श्रीकांत मोरे. यातील 12वा लेख होता माणूसपण, भाग 2. चिंतनातून सजीव, निर्जीव आणि काळजाच्या नात्याचा अर्थ सहज उमगतो आणि मग आपण घरच्या भिंतीवर, घराच्या दरवाजावर, झाडावर, पेंटिंगवर, कोरीव मूर्तीवर कशावरही जीव लावून टाकतो. या जीव लावण्याचा, त्याच्या संपर्काचा, सुखदुःखाचा, या मैत्रीचा चिंतनातून विकास होत असतो. चिंतनातून केवळ अर्थबोधच नव्हे, तर चिंतनातून प्रेम, जिव्हाळा, नाते याचे भावही सहज समजून येतात आणि जीवनात कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची शक्ती, बुद्धी आपणास प्राप्त होते. चिंतनातून सर्व संकटाशी सामना कसा करावा हे ज्ञान प्राप्त होते. चिंतनाने विश्वाचे आणि आपले नाते यांचा बोध होतो. आपला भाग, सहभाग यांचाही अर्थ लागतो. आपण आपला जीवनमार्ग कसा आखलेला आहे, त्याप्रमाणे फलनिश्चिती, कर्मनिश्चिती इत्यादी सारे आपणास चिंतनातून कळते. म्हणूनच चिंतन हे माणसाच्या जीवनाचा गाभा, मूळ तत्व असे म्हटले तर वावगे ठरू नये. चिंतन करणारी व्यक्ती वर्तमान, भूत, भविष्य यांचे नेमके एकत्रीकरण करू शकते. चिंतन करणाऱ्या व्यक्तींना म्हणूनच संकटाची चाहूल लागते. ते येणाऱ्या संकटाची संवेदना फार लवकर ग्रहण करतात. संकटाची चाहूल ग्रहण करता आली की मग त्यावर काय आणि कशी मात करायची हे ओघाने येतेच. संकटे एकामागे एक येणार असली तर लाटांप्रमाणे त्यांना किनाऱ्यावर शांत करण्याचे कसब चिंतनशील वृत्तीच्या माणसाकडे असते. किंबहुना चिंतन हे त्या व्यक्तीच्या एक अद्भुत सक्षमता देत असते, ज्यामुळे संकटाचे त्याच्यापुढे फारसे चालत नाही. एखादी घटना सर्वसामान्य माणसाला संकट वाटते, परंतु चिंतनशील व्यक्तिमत्वाला मात्र ती घटना सामान्य सहज प्रवृत्ती वाटते. सामान्य माणूस आणि चिंतनशील माणूस यातला हा फरक जीवनात फार मोठे यश माणसाला देऊन जातो. हे यश माणूसपणाचे, हे यश जीवनात स्थिरतेचे, हे यश दुःख सुख सारखेच आहेत हे समजण्याचे, हे यश कठीण समय कोणीच नसतो हे समजण्याचे, यश, संपत्ती, सत्ता यांचे नाते मातीशी हे समजण्याचे. म्हणून जे यश चिंतनशील व्यक्ती ज्याच्या जीवनात मिळवते ते यश भारतीय संस्कृतीत ऋषी मुनी, साधू संत, थोर पुरुष, युगपुरुष यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चिंतनामुळे संकट ही उत्पन्नच होत नाही. चिंतनामुळे सारे समान, सर्व धर्म, जात, पंथ एकच, माणूस एकच आहे, धर्म, परमेश्वर एकच, विश्व, ब्रह्मांड, अमर्याद अध्यात्म शास्त्र, आत्माशास्त्र, अनाकलनीय सारी चिंतनाने दिलेली उत्तरं. साऱ्या प्रश्नांचे चिंतन म्हणजेच उत्तर, उत्तर अन उत्तर. चिंतन हे साऱ्या प्रश्नांचे उत्तर म्हटल्यानंतर मग संकटाचा विचार उरतच नाही. संकटाच्या साधनांचा विचारही नाही. संकटांना सामोरे जाणे नसतेच, कारण चिंतनाने आव्हान कोणी देते असं चित्र मनातच निर्माण होत नाही. मनात असते ते फक्त निर्मळ, स्वच्छ, खळखळ वाहणारे साधे विचार. त्याला कशाचाही लवलेश नाही. फुलानं उमलावं, कार्यभाग संपला की निघून जावं, त्याप्रमाणे विचारानं निघून जावं. चांगले कर्म होऊन परत यावे. चिंतन आणि जीवनाकडे पाहणे आपण चिंतनातून ठरवतो. जीवनात हे साध्य करू, जीवनात असं जगू, जीवनात हा रस्ता, ही पायवाट घेऊ, जीवन अशा प्रकारे जगणे कसे आनंददायी आहे असे ठरवीत दिवस जातो. दिवसाअखेर मात्र काहीच साध्य नसते. कोणतेही साधन घेतलेले नसते. नव्हे, चिंतनातून ठरवलेले काहीच साध्य झालेले दिसत नसते. असं का? विचार करताना चिंतनातून समोर काय येतं? जीवनात अनेक वेळा सारं विश्व, परिसर आपल्याला वेगळंच काहीतरी करायला लावतो. वेगळाच रस्ता देऊन जातो. वेळेत काही करायचं हे भानच घेऊन जातो. वेगळ्याच विचारसरणीत वेगात दिवस पार पडतो, महिने पार पडतात. कशा मग आपण धावतो? कशासाठी? का? इत्यादी सारी प्रश्न आपण स्वतःला विचारण्यात रात्रसुद्धा घालवतो आणि म्हणूनच चिंतन स्थायी भाव निर्माण करतो का, असाच प्रश्न समोर उभा राहतो. चिंतनातून साध्य करायचे, चिंतनाप्रमाणे पावले तशीच टाकायची, हे सारे शक्य झाले तरच चिंतनातून आपला दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. चिंतनातून हे जे विश्व साकारायचे त्याची रंगतत्वे आपण निश्चित केली की समोर अनेक रंग आले तरी आपण नेमका कोणता रंग घेतला आहे, निवडला आहे, तोच रंग ब्रशने आपण आपल्या जीवनपटलावर फिरवायचा आहे. म्हणजेच मनातले चित्र साकारते.
कोणी काही सुचवले, नवीन आकर्षक रंग आणले म्हणून त्याकडे पाहायचे प्रयत्न करायचे ठरवले तर मनातले रंग, चित्र निश्चित साकारणार नाही. मनातला चिंतनाला दृष्टिकोन हा नेहमी स्थिर चिंतनाहून साकार करणे शक्य होते, ते विचारावर नियंत्रण मिळवण्यातून. म्हणजेच चिंतन विचारावर पुढे सरकणारे नसावे. चिंतन विचारावर कुठेही फिरणारे वेगवान नसावे. तर चिंतनानं स्थिर असावं. विचारांना पकडून ठेवावं. मनाच्या वेगाला पकडून ठेवावं. मन, वेग यावर स्थिर चिंतनाचा प्रभाव पाडून जे ठरवू तो दृष्टिकोन म्हणून पुढे जावे. दृष्टिकोन, पुढे पावलं ही सगळे आपले जीवनातले दृश्य स्वरूप जेव्हा समाजात स्वीकारले जाते, तेव्हा आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्वाची ओळख होते. समाजात प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. ही ओळख त्या व्यक्तीच्या चिंतनातून, त्याच्या चिंतन बैठकीतून आलेली असते. चांगले विचार, आचार, वागणे, तत्व, वेळेचं भान इत्यादी सारे गुण चिंतन हे तात्विक बैठकीतून आलेले असतात. सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेली माणसं प्रवाहाबरोबर वाहत जातात. त्या गर्दीत काहीच माणसं आपणास ओळखू येतात. ती त्यांच्या चिंतनातून आलेल्या विशिष्ट दृष्टिकोनातून, जीवन दृष्टिकोनातून. ती सामान्यातील असामान्य माणसं असतात. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार. श्रीकांत मोरे यांचा फोन नंबर आहे 70 20 6 000024. धन्यवाद.